नमस्कार. तर डिजिटल शेतकरी यूट्यूब चॅनलवरती सर्व फॅमिली सबस्क्रायबर, तर आपणाला 2026 हे नवीन वर्ष सुख समृद्धीचे आनंदाची जावो हीच तुळजाभवानी मातेशी प्रार्थना करतो. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजना नोव्हेंबरचा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर आता नोव्हेंबरचा हप्ता प्रतीक्षा संपली. महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजना नोव्हेंबरचा हप्ता लाडकी बहिणीच्या खात्यात जमा झालेला आहे. तर महाराष्ट्रातील कोट्यवधी महिला ज्या क्षणाची वाट पाहत होत्या तो क्षण नोव्हेंबरचा हप्ता आता लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा झालेला आहे. राज्यातील महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी महाराष्ट्र राज्य सुरू केलेली लाडकी बहीण योजना ही खऱ्या अर्थाने महिलांसाठी आधारवड ठरत आहे. तुम्ही या योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नोव्हेंबरचा हप्ता जमा झालेला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही एक क्रांतिकारक योजना व पाऊल ठरली आहे. महाराष्ट्र सरकारने जुलै 2024 पासून सुरू केलेली लाडकी बहीण योजना ही राज्यातील सर्वात लोकप्रिय योजनांपैकी एक योजना ठरली आहे. तर 1500 रुपये आर्थिक मदत दिली जाते. नोव्हेंबर 2025 पर्यंत या योजनेने अनेक टप्पे यशस्वीरित्या पार केले आहेत. तर आता महिलांना एक आनंदाची बातमी आहे. नोव्हेंबर 2025 हप्त्याची सद्यस्थिती मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार राज्य सरकारने नोव्हेंबर महिन्याचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. अनेक महिलांच्या खात्यावर पैसे जमा होण्याचे मेसेज येण्यास सुरुवात झालेली आहे. जर तुम्हाला मेसेज आला नसेल तर घाबरण्याचे कारण नाही. तर हे पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यात टप्प्याटप्प्याने सुरुवात केली आहे. खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तुमचा हप्ता जमा झाला का असे चेक करा ऑनलाईन. तर अनेकदा बँक सर्व्हरच्या तांत्रिक अडचणीमुळे मोबाईलवर मेसेज येत नाही. अशा वेळी तुम्ही सर्वांनी स्वतःची स्थिती तपासू शकता. तर नारी शक्ती दूध या ॲपवर तुम्ही सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर नारी शक्ती दूध ॲप उघडा. तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर टाका, लॉग इन करा. ॲपमधील पेमेंट स्टेटस किंवा बेनिफिशरी स्टेटस या पर्यायावर क्लिक करा. येथे तुम्हाला नोव्हेंबर 2025च्या हप्त्याची स्थिती दिसेल. तर सक्सेस दिसत असेल तर तुमचे पैसे जमा झालेले असतील. अधिकृत वेबसाईटवरून लाडकी बहीण योजना किंवा लाडकी बहीण महाराष्ट्र .gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. योजनेच्या अधिकृत पोर्टलवर भेट द्या. तुमचा अर्ज क्रमांक, ॲप्लिकेशन ID, पासवर्ड टाकून लॉग इन करा. डॅशबोर्डवर गेल्यावर तुम्हाला अर्जाची स्थिती आणि पेमेंट हिस्ट्री पाहता येईल. बँक पासबुक आणि ATM सर्वात सोपा मार्ग म्हणजे तुमच्या जवळच्या बँकेत जाऊन पासबुक अपडेट करून घेणे. तसेच जर तुमच्याकडे ATM कार्ड असेल तर तुम्ही मिनी स्टेटमेंट काढू शकता. मागील व्यवहाराची पूर्ण माहिती घेऊ शकता. तर पैसे खात्यात न येण्याची प्रमुख कारणे असतील. तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे अनिवार्य आहे, तर तुमच्या खात्यात पैसे जमा होतील. किंवा तुमच्या बँक खात्याची KYC पूर्ण असणे आवश्यक आहे. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पर्याय बँकेत सुरू आहे का, तर तुमचे आधार लिंक म्हणजे बँकेच्या खात्याला आधार लिंक आहे का ते चेक करा. तर नोव्हेंबर 2025च्या हप्त्याबाबत महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहे. बोनस मिळण्याची शक्यता. काही सूत्रांनुसार सणासुदीचा काळ लक्षात घेता सरकार काही महिलांना अतिरिक्त लाभाची घोषणा करण्याची शक्यता आहे. मात्र अधिकृत पुष्टी मिळणे बाकी आहे. प्रलंबित हप्ता. ज्या महिलांनी मागील काही महिन्याचे हप्ते तांत्रिक कारणास्तव रखडले होते त्यांना नोव्हेंबरच्या हप्त्यासोबत मागील सर्व थकीत हप्ते मिळण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, तुम्हाला व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात नोव्हेंबरचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर पुढील डिसेंबर जानेवारी हप्ता तुमच्या खात्यात जमा व्हायचा असेल तर तुम्ही तुमच्या बँकेचे eKYC करून घ्या किंवा तुमच्या बँकेला आधार कार्ड लिंक करून घ्या. नाहीतर तुमचे लाडक्या बहीण योजनेतून
नाव कट करण्यात येईल किंवा तुमचा हप्ता थांबवण्यात येईल. तर तुम्ही हे 2 कामं पूर्ण करून घ्यावी. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. दररोजची व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या डिजिटल शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.